आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात. मुख्यमंत्री बोलतात. लाखाहून अधिक विद्यार्थी, 11,000हून अधिक शिक्षक वृंद, मोठा कर्मचारी वृंद अशा पद्धतीनं एका वटवृक्षामध्ये आता याचं रूपांतर झालंय. राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी संस्था म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये इतका मोठा या संस्थेने विस्तार उभा केला की आज आपण हे म्हणू शकतो की नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा आहे. हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज एक नवीन या ठिकाणी महाविद्यालयाची सुरुवात आपण केली. कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय. मला अतिशय आनंद आहे की त्याच्या उद्घाटनाकरता आपण मला बोलवलं. खरं तर आमचा नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत अतिशय प्रगत जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये शेती असेल किंवा फळबागा असतील, या संदर्भात झालेली क्रांती ही अत्यंत विलक्षण आहे. अतिशय मेहनती अशा प्रकारचा इथला शेतकरी आहे. आणि त्याचसोबत आमच्या आदिवासी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वनउपज ही देखील तयार करणारा आमचा हा जिल्हा आहे. आज आपण पाहतो की विशेषतः जर आपण द्राक्षांचा विचार केला तर देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या 80% निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातनं होते. ही नाशिक जिल्ह्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक हे कमवलेलं नाव आहे. आणि आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात आणतो की नाही माहीत नाही, पण नाशिक जिल्ह्यातला कांदा आमच्या डोळ्यात वर्षातनं 2दा पाणी नक्कीच आणतो. पण संपूर्ण देशामध्ये नाशिकचा जो कांदा आहे तो मला असं वाटतं की अतिशय त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं आपलं कांद्याचं जे केंद्र आहे, आता मी या कार्यक्रमामध्ये असताना दादा आता कांद्याला चांगले भाव असल्यामुळे कोणीच या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही. तर वर्षातनं एका कार्यक्रमात तरी नाशिकमध्ये आपल्याला कांदे भेट मिळतातच. त्यामुळे खरं तर आता महाग आहेत. आता भेट मिळाले असते तर घरी नेले असते. पण जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी कांदे भेट मिळतात. पण निश्चितपणे तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे. कारण आपण बघतो की अनेक वेळा आमचा शेतकरी राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो. आणि मग शेतमालाचा भाव ज्यावेळेस कमी होतो त्यावेळी निश्चितपणे त्याला होणारं दुःख, त्याच्या मेहनतीला त्या ठिकाणी सन्मान मिळत नसल्यामुळे त्याचा होणारा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर शेतीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे, लोकसंख्या वाढली, परिवार वाढले, परिवारांचं विभाजन झालं आणि त्यातनं आपल्या राज्यामध्ये जवळपास 80% शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. ज्यावेळेस शेती मोठी असते, ज्यावेळेस गट असतात, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीची क्षमता उभी होते, गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीकरता जी काही आपल्याला यांत्रिकी करायची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. पण एक साधा शेतकरी हा मात्र अशा पद्धतीची गुंतवणूक करताना त्याकडे ती क्षमता नसते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की सातत्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय. आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत हे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते. त्यामुळे ते भाव वाढण्याची एक कुठेतरी सीमा असते. आपण बघतो की केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या पद्धतीनं हमीभाव देतं. पण हे जे हमीभाव असतात हे हमीभाव देखील वाढत्या किमतीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना खूप समाधान देतील अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा
शेतकरी हमीमामाने विकण्याच्या आधी आपल्या शेतीमध्येच बांधावर विक्री करून टाकतो. त्यामुळे अनेकदा मग त्याचा फायदा कुठेतरी मध्यस्थ असतो, व्यापारी असतो, त्याला मिळतो. असे अनेक प्रश्न आज आमच्या शेतीपुढे उभे झाले आहेत. आणि मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे की शेतीची पद्धती बदलणं. याचं उत्तर आहे शेतीमध्ये आधुनिकीकरण आणणं. याचं उत्तर आहे की शेतीमध्ये तंत्रज्ञान आणणं. आणि त्याकरता आपल्याला शेती क्षेत्रातलं संशोधन आणि ते संशोधन शिकवणारे, ते संशोधन आपल्या शेतकऱ्यांकडे, तरुणाईकडे पाठवणारे, पोचवणारे अशा प्रकारचे अनेक महाविद्यालय लागतील. आणि आज हे इतकं सुंदर महाविद्यालय या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीनं तयार करण्यात आलेलं आहे. माझा विश्वास आहे तर या कार्य यामध्ये शेतीमध्ये जे संशोधन होईल त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय या ठिकाणी असेल आणि त्याचा निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना असतील, खतांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टी आज आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या गोष्टी योग्य क्षमतेनं कशा वापरता येतील, कारण आपण आज पाहतोय देशामध्ये अनेक राज्य, जी राज्य उत्पादकतेमध्ये खूप पुढे होती, पण आज ती राज्य कुठेतरी उत्पादकतेच्या एका अंतिम सीमेवर पोहोचली आहे आणि आता तिथली उत्पादकता कमी होते आहे. कारण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या उपयोगामुळे त्या ठिकाणच्या मातीची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झालेली आहे. आणि ती क्षमता, उर्वरक क्षमता, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं नॅचरल कार्बनची जी काही व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे आज उत्पादकता कमी होताना दिसते आहे. आणि म्हणूनच आपण अनेक नवीन प्रयोग करतो. आज त्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रिसिशन आणता येईल, शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टीचा वापर हा कमीत कमी कसा करता येईल आणि कमी वापरामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल, अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण व्यवस्था उभ्या करणं. जसं आपण बघतो की इस्रायलमध्ये फर्टिगेशनचं तंत्रज्ञान आल्यानंतर इस्रायल सारखा देश ज्या ठिकाणी वाळवंट आहे, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी त्यांनी फर्टिगेशनच्या माध्यमातून प्रिसिशन ॲग्रिकल्चरचा अवलंब केला आणि शेती क्षेत्रामध्ये सर्वात मोठी क्रांती त्यांनी केली. तशा पद्धतीचं कार्य हे आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे. त्यासोबत त्याला जोडून आपल्याला कशा पद्धतीनं खतांचा वापर करता येईल असा आपण प्रयत्न करतो. वेगवेगळे न्यूट्रिएंट जे आहेत ते वापर करत असताना केवळ एक शेतकरी वापरतोय म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरण्यापेक्षा कुठेतरी सायंटिफिक पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं आमच्या कृषी शाळांनी, आमच्या कृषी विद्यापीठांनी, आमच्या महाविद्यालयांनी त्या संदर्भात मार्गदर्शन करून आणि मग त्याचा वापर झाला तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे तो निश्चितपणे कमी करता येईल.